नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत सर्व ठीक आहे. जयश्री, मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर झाला फायनली आम्ही पोहोचलो. 4था दिवस आहे, सकाळी 3रा. तर हा 4था दिवस. काल मी पोहोचले, पण इकडं गरमी खूप आहे आणि तिकडं अजिबात नाही. तर सगळ्यांचे प्रश्न खूप आहेत. सोन्या तू नाले जा. आणि आज सोनू शाळेला, पिलू गेली शाळेला. तर मी आज तुम्हाला सांगते, मी सासरी का गेले नव्हते, परत ना माझ्या माहेरी मला का पाठवलं नाही, का गेली नाही. मी आताच्या वेळी खूप वेगळं, म्हणजे सासरे वारून पण गेले नाही. हे तुम्हाला सगळे प्रश्नांची उत्तरं देते. जे राक्षस आहे ना, त्या राक्षसानं विश्वास ठेवून मी परत त्याच्यावर विश्वास ठेवला. तर कुणावर तुम्हाला सांगते, कारण एवढा त्रास दिलाय ना. तुमच्यात पण असली दलिंद्री असते तर तुम्ही सावध व्हा. कारण असा भाड खाऊ, असं ना एखाद्याचा हरामाचं खाऊ माणसं बायका पण आहेत. ह्यातल्या बायका सगळ्या नुसत्या बायका, नवरं नाहीत त्यांना, बायकाच आहेत. त्या पण बघून घ्या. तुमच्यात पण अशा असतील तर सावध व्हा. नसतील पण होतील, तुमच्या घरात नसतील, चांगले असतील, पण कधी ना कधी पैसा बघून एखाद्याची तिकडं तळतळ राबत असणार फौजमध्ये, आणि आपल्या मागं असे राक्षस खूप सारे दलिंद्री तयार होते. तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर चला, माझं घेतलंय मी, माझ्या अलावा मी दुसऱ्याचं कुणाचं सांगणार नाही. माझं जे मी आज तळतळ्यानं बोलते, मला तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही मला प्रश्न लय करत आहे की माहेरी का गेली ना. मला पण वाटतं, कुठल्या मुलीला वाटत ना की आई बापापाशी जावावं. इतक्या दिवसात जातो आपल्याला. आई बाप म्हणजे इतकं लांब राहतं, कोण नसतं आपल्याकडं. तर आई बापाशिवाय आपल्याला कोण नसल्यासारखं वाटतं, आणि त्यांच्याकडे न जाण्याचं कारण हेच आहे. आणि कारण मला वाटलं नव्हतं की इतक्या दिवस लागल. तर चला मी सुरुवात करते. संतोष बरं कुणाची भांडणं झाली होती. माझा धाकटा दीर म्हणायला लाज वाटते. विठ्ठल, त्याचं विठ्ठल नाव ठेवलंय. आता चाललेला आहे आषाढी ना. आता ह्याला पंढरपुराला सगळे जातात येतात की ह्याच्यासाठी पंढरपूरची वारी चालू आहे, विठ्ठल रुक्माईची. तर ह्या विठ्ठल म्हणून ह्याचं नाव ठेवलेलं आहे. माझ्या सासूनं विचार करून ठेवला होता की विठ्ठल. अरे नावाला इतकं दोष, म्हणजे विठ्ठला देवाचं नाव तुला दिलं, तू राक्षस निघालायस, राक्षस. एखाद्याचा हरामाचा खाऊ तुझं कधीही चांगलं होणार नाही, कधीही खुश राहणार नाही आयुष्यात तू, विठ्ठल. तर चला, संतोष बरं भांडणं केली होती ना. हरामी का भांडणं केली होती मला माहीतच नव्हतं. मी गेल्या वेळी जूनमध्ये आजारी असताना गेली ना, तेव्हा तिथल्यांनी सगळ्यांनी सांगितलं, ह्यो माझ्या घरी किती वेळा माहेरी गेला होता. त्यानंतर ना मला हे म्हणजे मी गायत्रीबद्दल मी आई बाबांबरोबर भांडलेली, मी बोलत नव्हती. त्याचा फायदा ह्यानं एवढा उचलला. तो मी 17 वर्ष झाली माझ्या लग्नाला. ह्यो इतकाच हरामी आहे, इतकाच नालायक आहे. हा असाच आहे, धाकटा धीर नाही, इटिया. ह्यो ना विठ्ठल याचं नाव ठेवलंय, पण इतका खराब आहे. तर का नाही, ही जी बायको बिना आई बापाची दलिंद्री आहे, दुसऱ्याचा हरामाचं खातेस, तुझं कधी आयुष्यात चांगलं होणार नाही. तू झरून चाललेली आहेस, तुझं शरीर बघ, तू काय तुझी अवस्था झालेली आहे तुला पण माहित आहे का झालेली आहे, आणि कधीपासून झालेली आहे. तुझं 5 बोटानं तुला जेवता येत नाही. दोन्ही हाताची बोटं अशी झालेली आहेत का? देवानं केलंय तुला, कारण तू एखाद्याच्या हडपती, एखाद्याचा हरामाचं खाते म्हणून देवानं तुला असं केलेलं आहे. तर तुम्ही म्हणत असाल बडबड का करते, खूप काय बोलायचंय, खूप मोठं आहे. माझं लुटलंय म्हणून मी सांगते, तुम्ही सावध व्हा. तर का नाही, माझ्या सासरे आहेत ना, ते गेले, मी गेली नाही, आम्ही गेलो नाही. पण आम्हाला चेहरा दाखवला नाही कुणी. त्या दोन आहेत ना, ह्यांच्या बहिणी असतील, माझ्या नंदा नाही. तुम्ही म्हणत होता ना की नंदा का दाखवलं नाही, हे जर रिझन तुम्हाला भेटलच का दाखवलं नाही. तर त्यांनी दाखवलं नाही. सगळ्याला जन्म दिलेला आहे. तुमची करामत जून महिन्यामध्ये पायाला पडून रडून वारले दोघं पण. एवढं तुम्ही अवस्था केलेली आहे. ती हरामी बिना आई बापाची आहे म्हणून तिला किती साथ दिलं, तिनं इतकं खराबी केली. माझी सासू इतकी रडत होती ना, तुम्हाला पाय पकडून. तर का नाही, माझे सासरे वारले, आम्ही गेलो नव्हतो. तर आम्हाला आत्ता तिथं गेल्यानंतर कळालंय, तिथं गेल्यानंतर माझं घर फोडलेलं आहे, माझं दागिने सगळं नेलेलं आहे. तर तिथं आम्ही आता सुट्टीला गेलो. सुट्टीला गेल्यानंतर तिथं पाहिलं आम्ही. तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवते. माझं घर कसं फोडून लुटून सगळं माझं घर उद्ध्वस्त करून गेलेत. माझी जमीन विकली ह्या हरामखोरानं, माझ्या सासऱ्याला दारू पाजून. ह्या धीर म्हणण्याचा लायकीचा नाही, भाव म्हणण्याचा लायकीचा नाही. ह्याच्यावर मी स्टार्ट करते. तुम्हाला मी मागं व्हिडिओ टाकला होता की असं त्यानं मला उलटं मला माझ्या आई बापाबद्दल भडकवलेलं. त्या जे संतोषभर भांडणं झाली ना आमच्या घरी, तो हरामी ऍक्च्युली हेनच लय माणसं गुंड ह्याची सुपारी देतो. ही प्रत्येक वेळी वहिनी मी सुपारी देतो, त्यांचा हातपाय काढायला होतो. तू काढून दाखव, तुझ्या औकात दाखवते, काढून दाखव.
तुला, मला असं म्हणायचं. मी म्हणायचे नको असं कशाला, तर म्हणायचं वहिनी तुम्हाला माहित नाही. आणि आम्हाला एवढं खोटं बोलायचं. माझ्या घरी 5-6 वेळा आई वडिलांकडे गेला. माझ्या आईला जे अत्याचार माझ्या आईनं FIR केले ती ऍक्च्युली बरोबर आहे. आसपासच्या लोकांनी सर्वांनी सांगितलेलं आहे, जबानी त्याला आम्ही रेडी आहे जयू, आम्ही स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे. कारण तुझा धीर असा एक वेळा नव्हता आला, खूप वेळा आलाय. का तर त्याच्यात डॉक्युमेंट होते ओरिजिनल जाग्याचे, माझ्या नवऱ्याने खरेदी केलेली. पण बापाला, आई बाप कष्ट करणारे आणि शिकलेले नव्हते माझे सासू सासरे. त्यात ह्यांना वाटलं जॉबला लागले, आर्मीमध्ये लागल्यानंतर त्यांनी 1 वर्ष पूर्ण पैसे गोळा करून जागा निघालेली तिथं घ्यायला गेले. कारण ह्यांना भाड्यानं पण कोण ठेवत नव्हतं, त्यामुळं जागा घ्यायचा विचार केला नवऱ्यानं माझं. तर गेले, तर ती कमी जागेचं दर वाढलं. परत तिथं नोटरी केली, ज्या मालकाकडून आपण जागा घेतली तिथं नोटरी करून ती जागा नावावर करून परत हळूहळू सगळ्यांकडून घेऊन माझ्या नवऱ्यानं ते पैसे फेडलं. तेव्हा ह्यो नाही एवढासा होता, माझ्या पिल्लूपेक्षा लहान. तेव्हा ह्यानं कसं कमवलं असेल? माझ्या सासू सासऱ्यानं काही कमवलं नाही बिचारे. ते हे होते बस काम, कष्ट करायचं, मुलांची पोटं भरायची. ह्यांना शाळा कस तरी दुसऱ्यांनी शिकवलेली आहे. ह्यांना सगळ्यांना टाकलेलं. ह्यांना उड्या मारायच्या होती, उड्या मारत फिरले, एकटं शिकलं म्हणून जॉबला लागले. ठीक आहे. ह्याच्यानंतर ह्यांनी जागा घेतली. ते जागा विचार केलं, माझ्या आईबापांनी एवढे कष्ट केले तर पहिली जागा माझ्या बापाच्या नावावर ठेवतो. पण हे सगळं वडिलांच्या नावावर, त्यांच्या माझ्या सासऱ्यांच्या नावावर, फौजी साहेबांनी आपल्या वडिलांच्या नावावर केलं. तर मग केलं ते काय वाईट आहे? तर आईबापांनी तरी कमवलं नव्हतं ना. मग आईबापांच्या नावावर केलंय म्हणून चांगलीच गोष्ट आहे की चला जॉबला लागल्यावर माझ्या आईबापाला आनंद भेटेल की पहिले जी पण मी घेईन माझ्या आईबापाच्या नावावर ठेवलं. माझं लग्न झाल्यापासून मी हीच अवस्था बघते, त्या अवकाश बघते त्या माणसाची, इत्याची. जो विठ्ठल देवाचं नाव ठेवलंय ना, देवाला तू हे करून ठेवलेस, तुझं त्यो नावाचं तू इतकं दुर्दशा करून ठेवलेला आहेस ना, हरामी दीर म्हणण्याच्या लायकीचा नाही हो. तर त्यानं काय केलं, मी बघते, मी माझं तोंडच उघडून द्यायचं नाही. माझ्या सासूला इतकं बिघडवलेलं, माझ्या सासूचं माझ्यावर इतका जीव होता, इतकं बिघडवलेलं. माझी सासू कुणाचं इतकी हातावर मला ठेवायची, ही हरामी दलिंद्री बिना बापाची हिला करून आणलं. आपण म्हणतो ना बिना बापाची पोरं एक लई चांगली असते, पण एक इतकी खतरनाक असते, त्यातली ही आहे. हिला मी जवळनं बघितलेलं आहे. इतकी हरामी आहे, बसून गोळा फेकती 1-1 करोडचा. असा गोळा फेकती ना, घर पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलंय हिनं. मी एक दिवस सांगितलं नाही, पण आता माझी त्यांची काय संबंधच नाही. माझं घेतलं मी तीन सांगणार. बस सासऱ्याच्या नावावर केलेली जागा आम्हाला माहित नाही. 2018 मध्ये वाटतं त्यानं खुश खरेदी पत्र करून घेतलेली. ओरिजिनल डॉक्युमेंट माझ्याकडे होतं. ते मी सगळं, माझे दागदागिने, माझे डॉक्युमेंट सगळे, माझ्या नवऱ्याची जेवढी पण शाळेची त्यांची हे आहेत ना, क्या करे डिग्री वगैरे सगळं मी नेऊन का नाही 2018 मध्ये, शाळेत 17 मध्ये 18 मध्ये माझ्या चुलत्याच्या मुलीचं लग्न वारले ना, कर्नाटकला गेले. त्यावेळी इथूनच आम्ही गेलो मथुरेवरून. त्यावेळी ना मी माहेरी गेली, आज गेले पोचले आणि सकाळी लग्न होतं. तर मी दागिने माझ्याकडे नव्हते, मग आई सासरी होते. सासरीवरून ही आले, म्हणले तू इकडे जा कराडवरून, मी जाऊन दागिने घेऊन येतो. मग बिना दागिन्याचे मी लग्नात जाणार का म्हणून हे दागिने घेऊन माझी सासू जपून ठेवायचे. तिथून घेऊन आले. तेव्हा माझ्या सासूला आमच्या मागे आम्हाला इतकं पिडून काढायला लावलेलं माझ्या सासूनं. शेवटला इतकी रडली. हा व्हिडिओ नक्की बघा. माझ्या सासूनं कामा होती, तर हे आम्ही घेऊन हे आले माझ्यासाठी. आणि ते डॉक्युमेंट खूप भांडणं झालेली त्यावेळी. माझी सासू आम्हाला तोंड बघत नव्हती, कारण माझ्या काय नाही, नुसतं प्रॉपर्टी बद्दल हे ना लावलेलं. माझ्या सासू सासऱ्यांना बोळी होती. ह्या माणसानं दलिंद्र्या इट्यानं लावलं होतं. फक्त त्या दोघं नवरा बायको आहेत ना, ते मास्टर माइंड हरामी नो तळतळून मरणार तुम्ही. त्यांना मारलंय तुम्ही. आम्हाला माहित आहे की तरणे ताट मरत नाही. 8 वाजता खबर देतात प्रत्येक वेळी. 8 वाजेपर्यंत पहिलीची माणसं बसतात का? 8 वाजेपर्यंत झोपतात वे. पाटे 5ला झोपून पाणी तापवतात माझ्या सासू सासरे, आणि 8ला आम्हाला खबर देतो. आता आम्ही बघितलं 8 वाजेपर्यंत नाही गेलेत, वारलेत. अरे असं होणारच नाही. तर माझे मिस्टर घेऊन आले आम्ही गावाकडून निघालो. मावशी माझ्या बहिणीचं लग्न करून आलो, चुलत्याच्या मुलीचं लग्न करून आज येऊन आम्ही नाईटला राहिलो आणि सकाळी निघालो. त्यामुळे तुम्हाला वाटेल की लॉकरमध्ये का ठेवलं नाही. खूप सारे माझे दागिने, गंटन आहे, नेकलेस आहे, मिनी गंटन आहे, माझ्या कानातला आहे, माझ्या मुलांचं वाळा, माझ्या मुलांचे दोघांचे पट्ट्या जाड, मी पण जाड पट्ट्या घालायचे. माझ्या कानातलं भरपूर दागिने आहेत, चांदी तरी भरपूर आहे. आणि आतापर्यंत माझ्या मुलांचं एक पण विकलेलं नाही मी. मोड सगळी जपून ठेवलेली आहे. कानातली इतकी मी 1-2 महिन्यात माझ्या बाळाला घ्यायची, सोनूला, पिलूला,
वेगवेगळे डिझाईन. आता पण मी जे तुटले मी नेऊन ठेवून आले. माझे आजपर्यंत मी कधी विकलेलं नाही. सगळे दागदागिने माझ्या मुलांचे तिघांचे सगळे त्याच्यातच. मग आई बापाच्या पाशी ठेवलं तर भांडणं करून 2-3 वेळा त्या दागदागिन्यासाठी गेला. आणि परत डॉक्युमेंट जी सासऱ्यांच्या नावावर केलं होतं ना, ओरिजिनल डॉक्युमेंट आमच्याकडे होतं. काही माणसांनी पैसे चारून हे ना खुश खरेदी पत्र करून घेतलं. दारू पाजून माझ्या सासऱ्याला त्यावेळी, ठीक आहे, विकणार नाही माझ्या नावावर ठेवतो म्हणून करून घेतलं त्यानं. आणि आमच्यापाशी ओरिजिनल डॉक्युमेंट. आता विकताना ओरिजिनल डॉक्युमेंट मागतात. आम्हाला माहीतच नाही की इतका का करतोय हो. 2-3 वेळा घरी गेला आई बापांच्याकडं माझ्या, तर हे ना काय दिलंच नाही तर का देणार, ते का देतील. मग चुलत्याच्या मुलीचं लग्न करून मी दागदागिने घालून गेले. लग्न केला होता तो दागदागिने का नाही येऊन मी घरी काढलं. आणि सकाळी आम्हाला पाटेला निघायचं होतं. मग मी कशी ठेवणार बँकेत, शनिवारी पोचलेली रविवारी कसं ठेवणार. त्यामुळे वडिलांना सांगितलं तुमच्याकडं असू द्या आणि परत मी माघारी आल्यावर करीन काहीतरी. मग तिथं ठेवून आलो. आईबाबांच्याकडं झालं, ह्याला कळालं की तिथंच आहे. मग का नाही तेव्हापासून ओरिजिनल डॉक्युमेंट होते. आम्हाला माहीतच नाही खुश खरेदी पत्र करून बसला आहे. आणि ओरिजिनल डॉक्युमेंट माझ्याकडे आहे, माझ्या सासऱ्यांच्या नावावर केलेलं. मग इकडं आल्यानंतर करोना लागल्यानंतर मी गेली नाही. मग राजश्रीच्या लग्नाला गेली. तेव्हा किती गेली, लग्न करून परत आली. तुम्ही बघितलंय तेव्हा पण माझ्या आई बाबाकडेच दागदागिने होते. परत काय झालं, राजश्रीचे मिस्टर गेले, राजश्री गेली, त्यावेळी मी गेली. रडत फिडत माघारी आली. आई पापांकडं दागिने. आणि काय दागिने माझं बँकेत ठेवलेलं. मग का नाही त्याच्यात गाईला घेऊन आली. भांडणं चालू झाली. तुम्हाला पण माहित आहे कुणापासून लपलेलं नाही. मग का नाही त्यात फायदा घेतला आहे ना. खूप काय शिकवलं त्यांना आई बाबांना, खूप फोन करून. मग तिथं दागदागिने होते. मग तिथनं कागदपत्र आणायला आमच्या चोरीनं लय वेळा गेला. आपली भांडणं झाली होती ना, लय आई बापावरून शिव्या द्यायच्या, त्यांना वडावडी करायचं. म्हणजे पहिलं असं प्रेमाने गेला, परत असून असं तसं करत कारण आम्ही एकमेकाचं नंबर ब्लॉकमध्ये टाकलेलं. माझ्या माहेरच्यांनी भिवून आमच्यापासून माझ्या आई बाबांनी संतोषनी ब्लॉकमध्ये मोबाईल हे नंबर टाकलेला. तो ह्याचा फायदा ह्यो घेत होता. इकडून सगळं आम्हाला वाटलं सुधारला असेल, पण असली माणसं कधी दलिंद्री सुधारणार नाही. मग गेला जाऊन तिथं काय केला, रोज जायचं. मग आम्हाला परत जाऊन ते डॉक्युमेंट वगैरे घेण्यासाठी परत 5-6 माणसाला एका बाईला घेऊन गेला. आणि जाऊन बेदम आई एकटीच होती. ती FIR केली आईने, एकदम बरोबर आहे. आणि तिथल्यानी सांगितलं आईचं सोडा, मला एवढं कान भरलेलं या लोकांनी. माझे दागदागिने माझे डॉक्युमेंट आई कशी देणार, वडील कशी देणार. मग त्यांना माहीत की कसल्या टायमाला नसते. मग सकाळच्या जाऊन ना आई एकटीच होती. सगळे संतोष केला. आता सुरेश नव्हता, वडील नव्हतं, कोण नव्हतं. आईला उचलून आत नेऊन जे आईनं बेहाल आईचं केलेलं आहे आईचं. मग का नाही आईला म्हणजे वडावडी. आईचा आजपर्यंत आज MRI वगैरे चाललेला आहे. आई तुम्ही म्हणता ना काय चाललं, एवढी हालत केली हरामखोर आणि गुंड्याला नेऊन. मग का नाही तिथनं डॉक्युमेंट कशाला देते. नाही तू दिलं नाहीस, त्यानं दिलंच नव्हतं ना, मग त्याला कुठून देणार. मग ते आले. मग आमचं आई बाबांचं भांडणं खूप होते. मग आल्यानंतर मग FIR झाली दोन्हीकडून. मग त्यांना वाचवण्यासाठी फौजी साहेबांनी मीच पाठवलं होतं म्हटलं. ठीक आहे, हे मला माहित नव्हतं. सोनूचे पप्पा मला म्हटले मीच पाठवलंय मला. तर नवरा म्हणतोय तर मला वाटलं की हां. तर मी शिव्या देत होती आई बाबांना की माझं मला द्यायला काय झालं होतं तुम्हाला. पण मी दागिन्याचं उल्लंघन केलं नव्हतं. कारण आई बाबा अशा जागेवर राहते. दागिन्याचं उल्लंघन केला तर माणसं माहित आहे ना, स्वतःचा विश्वास आता होईना तर दुसऱ्यांचा काय ठेवायचा. त्यामुळे मी दागदागिन्याचं उल्लंघन करत नव्हती. मग आमची सासूबाई वारली. FIR तर झाली. पूजे साहेब मीच पाठवलं होतं म्हणून सांगितलं माझ्या समोर. तर मला खरं वाटलं. तर मी भावाला वाचवण्यासाठी तर मी पण म्हटलं हो माझ्या म्हणजे आई बापांकडे दिराला माझ्या नवऱ्यानेच पाठवलं होतं, आम्ही पाठवलं होतं. ज्यावेळी जून महिन्यात मला नेलं, मी आजारी होती एवढी. मग त्यामुळे ना काही सुद्धा मला चितळेला सोडून आले. तेवढं दागदागिनीचं कुठं आठवतंय. खाली माझा जीव चाललेला. मग त्यावेळी काय झालं, मग इकडं तिकडं करून एकत्र करून कसं तरी करून माझे आईबाप भेद मला की काय करते हे लोक. म्हणून ही लोक आहेच घाणेरडी. माझ्या सासरची फौजींना सोडून बाकीचे घाणेरडीच आहेत, नालायक आहेत. ते काही पण करायला त्यांना कोण नाही, मागं पुढं तर कोण नाही. त्यामुळं त्यांना वळणच नाही, बिलकुल वळण नाही. ना गावात त्यांची ओळख आहे. मिळलं तरी कोण कुत्र सुद्धा यांना वास घेत नाही. असली अवकात आहे त्यांची. ठीक आहे, मलाच म्हणतात लोक तू कशी राहतेस, यांच्यात राहू नको, कसा तुझा नवरा बाई. आम्हाला वाटतच नाही की फौजी ह्यांच्यातला ह्यांचा मुलगा आहे, ह्यांचा भाव आहे असं म्हणतात.
त्या दलिंद्र्याच्या घरात मी 17 वर्ष झाले ह्या दलिंद्र्याला ओळखते. ह्या दीर म्हणत नाही ह्याला, दलिंद्र्याला. तर आईबाबांच्याकडे आम्ही काय केलं नाही. परत मी जून महिन्यात आली, परत इकडं आली का नाही. माग आमच्या सासूबाई होत्या, सासूबाई सगळे. तर बाबांना इथनं हे केलं, तर कॉलला आम्हाला सगळं बोलाचाली झाली. मग हे म्हणले की मामा आमचे हे सगळं कान भरायला लागलं ती की डॉक्टर सगळे घेऊन घे, परत पलटतील माणसं, ती देणार नाही दागदागिने आणि परत डॉक्युमेंट देणार नाही. मी म्हणत होती तिथंच असू द्या. पूजे साहेब काय म्हणले, एवढं झालंय आता नको, आपल्या घरची माझ्या आईबाप माझा विठ्ठल सुधारलाय, इकडं आणू दे. तर मी म्हटलं तुमची मर्जी. अजून म्हण झाला की तुझ्यामुळेच थांबलं, म्हणून ह्यांना मी परमिशन दिलं. मग बाबांना ह्यांनी कॉल केला, मामा तेवढे आमचे डॉक्युमेंट आणि माझे ना हे पोचवा, काय कागदपत्र माझे जे पण काय असेल. तर हे बाबा म्हणले ठीक आहे. बाबा ना जे बॉक्समध्ये आम्ही ठेवलं होतं पेटीमध्ये ते घेऊन कोण संतोष बिंतोषला घेऊन आले. बाबा आले घरी आणि गेले. सासूबाई होते, सासरे होते, मोठा दीर होता. मोठा दीर तिथंच आहे, मोठी जाव आहे. आणि ही दोघं नवरा बायको जे हात असं झालंय का नाही, डॉक्टर म्हणते बोटं कापा, शरीरात इन्स्पेक्शन होईल, इन्स्पेक्शन. कारण असं हात कुणाचं होतंय, कुणाला आमच्या घरात तर असल्यानं ठेवत नाही. असली त्या बाई, ती पण बाई होती, हात टाकल्या होता. परत ती माझी सासू सासरे, मोठी जाव, दीर, असे सगळे होते. मग माझे वडील आले, दिलं ह्यांना, दिलं आणून देऊन माघारी बाबा निघून गेले. निघून गेल्यानंतर आम्हाला कॉल आला. म्हातारी बोलली आमची की हाय बाबा आणून दिलंय. माझ्या बाबाला काय करतं ती आणून तसं दिलं, त्यांनी घेतलं. माझ्या मोठ्या धीरानं सासूला वडिलांनी दिलं की मोठ्या धीराला समोरच होते, ह्या टकल्याच ठेवत होता. माझ्या दुसऱ्या अलमारीमध्ये टकल्यानं ठेवलं दोघांनी, ही बाई आणि त्यानं ठेवलं. जेवता येत नाही 5 बोटानं आपल्याला, आपली इतकी कर्म चांगली. आता एवढ्याशा वयात 5 बोटानं आपल्याला जेवता येत नाही. असं जेवतो आपण, असं बोट झालेत, असं दोन्ही हाताचे एक पण नाही, इथून हातच नाही राहिला. ठीक आहे, कर्म आपली कर्म. तर का नाही, तुझं नाव पण घ्यायला ग दलिंद्री, घाणेरडी अवलाद आहेस तू, घाणेरडी. तर माझ्या आई बाबाने देऊन गेलं, चूक तर नाही ना, चूक तर नाही. हे ना दलिंद्र्यानं काय केलं, इथनं आम्हाला सांगितलं. आम्ही म्हटलं ठीक आहे. मग आम्ही सासू आमची अचानक गेली. मग आम्ही फ्लाईटनं गेलो, ते पण तुम्हाला सांगितलं. 31 ऑक्टोबरला माझी सासू दिवाळीच्या दिवशी गेली. 1 ऑक्टोबर शायद, हां 31 का शायद, हां 31 ऑक्टोबरला. मग सासूबाईंच्या तिथं पोहोचलो, सगळं कार्यक्रिया झालं त्यांच्या सासूबाईचा. मग त्यानंतर आमचे डॉक्युमेंट आम्हाला माहित होतं काय होतं काय नव्हतं. आम्ही सगळं बघितलं, दागदागिने माझे सर्व बघितले. माझ्या आई बाबांनी जसं आम्ही गाठ लावलेली, ज्या बॉक्समध्ये आम्ही ठेवलं होतं, ज्या पॅकेटमध्ये जसं आम्ही पॅकिंग करून ठेवलं होतं, तसेच माझे दागदागिने, माझे फायल्या डॉक्युमेंटचे सगळे तसेच माझ्या आई बाबांनी ठेवलेलं. मग तोपर्यंत ह्यांनी पण हात लावला नव्हता. आम्ही सगळे कागदपत्र वाचले, आमचे दागदागिने बघितले, सगळे व्यवस्थित होतं सासूबाई गेल्यानंतर. ठीक आहे. मग ती ऑक्टोबरची गोष्ट आहे, गेल्या वर्षीची. मग आम्ही आलो पुढं. तरी ह्यांना मी म्हणत होती विश्वास ठेवू नका ह्या दलिंद्र्यावर, माझा विठ्ठल लय चांगला झालाय, नाही तो असा करणार. त्या दलिंद्र्याला मी म्हटलं तरी हे ऐकलं नाही. त्या दलिंद्र्यापाशी त्याच्या बायको, मोठा दीर, सगळी त्या 2 चांडाळी आहेत ना घरात, त्या दोघी पण होत्या. परत सगळं होतं. मग त्यांच्या पुढं तिची बायको अशी बोटाची आहे ना, ती शिव टाकली. या दोघांनी ठेवले आत आणि माझे जाव, मोठे जाव, दीर सगळे होते. मग ठेवून मी जातो. प्रत्येक वेळी जसं येतो आम्ही आलो निघून. सासरे वारले, आम्ही गेलो नाही. तुम्ही बघा, सासरे वारले 8 वाजता, सासूला पण 8 वाजता सांगतेत, ह्याला पण 8 वाजेपर्यंत म्हातारी लोक आपल्याकडचे झोपतेत का नाही. मग ह्याचं प्लॅनिंग बघा. म्हाताऱ्या सांगत होता माझा बाबा पिऊन, पेल्यानंतर ह्यानं सगळं विकायला पण लावले. पिऊन बापाला पाजून दलिंद्र्यानं, असं कुठं असतं का, बापाला पाजून ह्या दलिंद्र्यानं नावाव करून घेतलंय. आणि नावाव केल्यानंतर दलिंद्र्यानं पाजून त्या माणसाकडे नेलंय, दारू पाजून, की पुढच्या माणसानं जी घेतलंय ना त्याला पण सांगितलंय, त्यानं पण कोर्टामध्ये हजर राहायचं आहे. आणि जी घेतलंय ना माणसाने त्याला पण माहित आहे ह्यांची जागा आहे. तो विचारलंय त्याला ऑप्शन की ही तर फौजीची जागा आहे विठ्ठल आणि मामा, तर ही तुम्ही कसं विकताय. तर फौजीने सांगितलंय, ह्या हिटियानं सांगितलं की फौजीनं सांगितलंय त्याला काय ऑपरेशन सिंदूरमध्ये टाइम भेटना झालाय, तो बॉर्डरवर आहे, त्यामुळं मला विकण्यास परमिशन दिलेलं आहे. तर त्या माणसाला खरं वाटलं म्हणून त्यानं घेतलं. एवढ्या मोठ्या जमिनीत माझा व्यवहार केला इतका मी सोशल मीडियावर सांगू शकत नाही. तू खाशील पण तळतळेनं जाशील. चालू आहे, तू पहिल्यापासून तुझे पापाचे कर्म तुला मिळतच आहे, पण आता इथून पुढं खूप भेटणार आहे तुला. ठीक आहे. तर माझ्या सासऱ्याला दारू पाजून चालता येत नव्हती आणि माझा मोठा धीर जाव तिथंच आहे, त्यांना भनक नाही,
इतकीच पण भनक नाही. ह्या चोरट्यानं असं केलंय दलिंद्र्यानं. मग सासू सासरे वारस्तवर जे घर आहे ते घर मी कशाला ठेवलं होतं हरामी तुला? फक्त माझी सासू सासऱ्याची देखभाल करण्यासाठी. आणि दलिंद्र्या आई बापांच्या नावावर जी जमीन घेतली होती ती तर तू हडपत होता ते माहीतच नव्हतं. कारण ओरिजिनल डॉक्युमेंट आमच्याकडे होते. ओरिजिनल डॉक्युमेंट हाणले त्यानं, तिथं मिळाले ना. दागिने हाणले माझे आणि ती नेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट माझ्यापाशी आहे बघा. आवीनं बोललेला आहे विकण्यासाठी. मग त्याला कळालं नाही, त्या बिचाऱ्याने घेतलं. बापाला मारून टाकलं, दारू पाजवून त्याला करायला लावलं काय. आणि बाप मेल्यानंतर मागणं विकलं आणि म्हाताऱ्याला पाठवलं. कारण म्हातारा सांगत होता माझ्या पाजून मला काय करत. पेल्यानंतर विचारलं सकाळी तर घाबरून सांगत नव्हता म्हातारा. रात्री पेलय काहीतरी म्हणत असेल म्हणून का नाही फोन पण लावून द्यायचं नाही. म्हातारी वारली तर आमच्यापासून डिस्कनेक्ट करून टाकलं, ब्लॉक करून टाकलं या हरामीनं. कारण म्हातारा सगळं सांगून टाकतंय. म्हाताऱ्याला कधी काढायचं काढून टाकलं, जागा विकून टाकली. आणि माझं जे घरात तुम्ही ते राहत होते बाप आई वारल्यावर कोण घर आईच्या आधी जिवंत असताना कधी तुम्ही घर सोडलं नाही. जिकडची जमीन ती विकून म्हाताऱ्याला मारून तोपर्यंत घर सोडलं नाही. म्हाताराचा असतो. आता काय माहित कधी घर सोडून पूर्ण तुम्हाला दाखवते. उद्या व्हिडिओ पाडीन, उद्या टाकीन. जे पंचनामा पण माझ्या घराचा झालेला आहे तो पण दाखवते. पूर्ण घराच्या पुढे पत्र वगैरे मावशा येऊन मला भेटून गेलेले सर्व बघितलेत. माझे आई वडिलांनी दिलेले ते पण भांडी नाहीत. हरामी माझे दागिने नाहीत. इतकी दलिंद्री तुला आई बाप नाहीत. इथं तिथं अन्न खाऊन तू मोठी झालेली आहेस. तुझी जी पण मावशा आहेत त्या कोण आहे? एखाद्याला पण नवरं नाहीत. हाताची बोटं नाही तेवढी बायका आहेत पण एक पण माणूस नाही त्यांच्यात. मग विचार करा त्या कुठल्या खानदान असेल. मला लाज वाटते म्हणून माझ्या मुलांना ना मी कुणाचीही ओळख देत नाही. माझ्या मुलांना मी जास्त ताक ठेवत नाही तिथं ह्याच कारणामुळे. त्यामुळं आम्ही त्यांचे चेहरे पण दाखवत नाही. इतके हरामी. तरी पण FIR तिथं गेले 3-4 दिवस बसले होते फौजी साहेब की अचानक गेले. ठीक आहे फौजी साहेब मला सोलापूरला घेऊन गेले. आम्हाला वाटलं जातो तिकडची जागा विकायला काढतो नाहीतर तिथं कुणाला तरी बघतो काहीतरी करायला. उमरेची जागा शिवडीमध्ये तर आहेत विठ्ठल वगैरे. मग हे गेले मग दिराला फोन केलं आणि अचानक म्हणजे जाऊन बघितलं तर घरा पुढं काय नाही सगळं फोडले. लोडी बिडी काय पत्र नाही काय नाही. मग मोठ्या दिराला ह्याने सांगितलं तरी म्हटलं अरे मला पण माहित नाही कुठं आहे. पोलिसात गेले. पोलिसाला म्हटलं की माझ्या घराचं असं झालंय. सगळं FIR केलंय. 3-4 दिवस थांबलं तरी माणूस माझ्यापाशी डॉक्युमेंट आहे. कोण नेणार? त्या घरात तुम्हाला पण व्हिडिओ मध्ये पण आहे. त्या घरात तोच राहत होता, तिची बायको राहत होती. सगळे कपाट तुम्हाला उद्या दाखवते. एक काय सुद्धा वस्तू नाही. माझ्या आईबापांनी जेवढी भांडी उकुंडी दिलेली मला, अगं तू घे ग असली भांडी कुठे, पण माझ्या आईबापानं मला दिलेली. मी आईबापाची लेख आहे. मला आईबाप आहेत. तुझ्या ह्या गुणानं आईबाप पण राहिली नाहीत. पांढऱ्या पायाचीच आहेस तू. ठीक आहे तर माझ्या आईबापाने दिलेली तुला नाही ना घेऊन जा. पण माझ्या आई बापाने मला दिलेली तुला दान तर तशी तुला म्हणजे तू एवढं तू खूप ह्याच्यामध्ये विकलेला आहेस पण तुला किती दिवस पुरतील ती. माझ्या मुलांचं तू एवढं चोरी करू माझं. अगं तुला एक गोष्ट सांगते. माझ्या आईचं मंगळसूत्र का नाही तुम्हाला पण सांगते. हिच्याबरोबर मंगळसूत्र चोरलेलं एका बाईनं डोळ्यानं बघतोय. माझी आई एवढी रडली, दवाखान्यात गेली, एवढी रडली. माझ्या आई पहिल्यांदा बाबा भरपूर चांगले होते त्यावेळी. भरपूर काय होतं बाबांच्या हातात, बिझनेस चालत होता. तर बाबांनी एक मंगळसूत्र रडल्यानंतर घेऊन दिलं. त्या माझ्या आईला दवाखान्यात नेलं तर मंगळसूत्र मागं त्या खूप जवळच्यानी मी म्हणते ना हे व्हिडिओ बघते तर त्यांनी चोरून घेतलं. माझी आई रडली, बाबांनी मारलं पण काही दिलं नाही त्या लोकांनी. माझी आई तेव्हा म्हटली माझं मंगळसूत्र गेलंय पण तुमच्या जीवनभर त्या जी पण व्यक्ती असेल त्याचं जीवनभर मंगळसूत्र तुटल. त्याचं लगेच तुटलं मंगळसूत्र जिंदगीभर राहिलं नाही. आणि त्याची पिढीनं पिढी तुम्हाला मंगळसूत्र त्यांच्या पिढींच्या गळ्यात दिसल पण लग्न नाही झालेलं त्यांचं. अशी पिढी चाललेली आहे. डोळ्यानं आम्ही बघतो, डोळ्यानं. ही गता आहे. तुमची पण हीच गता येणार आहे. माझं नेलेलं आहे. एखाद्याचं कधी चोरायचं नसतं. आणि असं विकून टाकलंय. 3-4 दिवस फौजी साहेबांनी बसलं आणि अरे विठ्ठल देऊन टाकणार. अरे विठ्ठल मी काय मागतोय ती जागा माझी कागदपत्र दे आणि माझे दागिने दे. अरे तो विकलीस ना तर विकू दे. कितीला विकली, काय विकलीस तू समोर ये. मालकाला भेटून सगळं काढून आणलं. मी अमाऊंट सांगत नाही. सिटी मधली जागा यांनी घेतलेली. आता कितीला गेली असेल तू खा, तुला निघल. आणि असा करतोयस ना असा तुझं सडणार. ते इतका मरद होता ना तू, इतका मरद तू असा करतो ना ती सडणार. इतका मरद आहे ना. मर्दासारखं बोल ना, मर्दासारखं. का बायकांना घेऊन मग का नाही FIR केल्यानंतर माझ्यापाशी काय नाही.
ह्यांना सांगतोय नातेवाईकांना देऊन टाकले विठ्ठल, असं का नसतं करायचं, घर फोडलं, घरात राहत होता ना 13 वर्ष त्या घरात ठेवलंय. शिवड्यानं ह्याला काय माहित आहे आम्ही इथं राहतोय, तो काय कमवतोय एवढं म्हणून तो एवढा मोठा घर बीर बांधल, जागा एवढी घेईल. इथं 3 दिवसानंतर तो ऐकना, सगळ्यांना म्हणतोय की मी जीव गेला तरी माझं तिचं दागदागिने सामान देणार नाही, मी डॉक्युमेंट देणार नाही असा म्हणतोय. किती वेळ सगळ्यांनी सांगितलं त्याला, तो ऐकणं झालं. FIR करून आलं तर नाही म्हटला. बहिणीकडे डॉक्युमेंट देऊन पोलिसाकडे पाठवतोय की बहिणीकडे होतं, मोठ्या भावानं दिलं होतं. मोठ्या भावाला बिचारा तो भाड्यानं राहतोय, ते कुणाच्यात 1 नाही 2 नाही 2-3 मुलं आहेत, ते मुली बायकोला घेऊन आपलं लांब राहतात. ते कुणाचं तुम्ही मागे बघितलं का व्हिडिओमध्ये? नाही ना. ह्या दलिंद्र्याला आमच्या सासू सासऱ्याबद्दल ठेवलं होतं. हे राक्षस निघल कारण पहिल्यापासून राक्षसच होता आणि आता पण तो राक्षस चेंज झाला असं म्हणत होती, पण तो राक्षसच आहे. तो भाड खाऊ आहे, एखाद्याच्या फुकट खाऊ आहे. तिची सगळी खानदानच फुकट खाऊ आहे, म्हणजे आता चाललेली सगळं ती बायको आणि ती. तर तिथं का नाही नंदला आणून ती ननंद म्हणायची लायकीची नाही ग, जा म्हणतो की बहिणीला त्यानं दिलं होतं. तिला विचारलं की कुणी दिलं तुम्हाला, तर म्हणतो आतापर्यंत नाही म्हणतोय. मोबाईल मी घेऊन फिरतोय, 2च फायल्या, मग त्याच फायल्या त्या डॉक्युमेंट मध्ये निघाल्या. तर म्हणतो मला भावानं मोठ्या दिलं होतं. ती टिटवी म्हणते की मला भावानं दिलं होतं म्हणून का नाही मी आणून मी आता दिलं. तर 3 दिवस त्याच्या भावाबरोबर बायका 15-20 बायकां त्यात एकटाच हो मर्द हो. अरे मर्द आहेस ना, गड्यासारखं गड्यात येऊन बस आणि गड्यावर बोल. असा 15-16 बायका, तिकडच्यांची पण नवरं नाहीत, इकडच्यांची पण नाहीत. कारण ह्यांनी सांगितलं नवऱ्याचं नाव माहित ना आम्हाला, विचार करा असे बायका आहेत त्या. तर नंदला अरे त्याला नवऱ्याचं धड ही नाही, नवरा नाही ज्या बाईला काय म्हणू या सोशल मीडियावर ना, त्यांचं घरदार त्या बाईकडे मी डॉक्युमेंट माझे दागिने का बरं ठेवीन? त्या लोकांकडे माझं घरदार माझं तिथं मी त्यात ठेवीन ना. ज्या बायांना घर नाही ना कोण नाही, त्या एकट्या त्यांच्याकडे कसं ठेवणार? हिकडच्यांच्या पण तसंच बायका, हिकडच्यांच्या पण तसंच टोळीला घेऊन एकटा फिरतोय, एकटाच. मग कशी ठेवीन सांगा बरं? ना धड नवऱ्याचं ना त्यांचं घरदाराची त्यांची राहण्याची सोय नाही. ह्यांनी पण सांगितलं की बहिणीकडं. तर ह्याला विचारा, मला नाही माहित, हिला घरदार नाही राहायला सरळ, मग ह्याच्या घरामध्ये ह्याला कशाला देईल माझा भाव आणि मी कशाला देईन ह्याला? अशी करामत करतो. माझी सासू अशी रडत होती ना, अशी रडत होती. जाताना काय म्हणली, यांच्या ह्यो दिसतोय तसा नाही, इट्या इतका हरामी इतका असा होणार आहे, असा ह्याला जवळ उभा करू नका. ह्यानी डोळ्यानं बघितलंय. 5-6 महिने बोलत नव्हता, मी मरणार कधी असं म्हणत होता ना. हरामी सांगायचाय खूप काय, तू स्वतः फोन करून सांगायचा. बायकोला खूप जोरानं रडायला लावायचा, बाहेर बस, पहिले शिव्या द्यायची आत सासू सासऱ्याला. सासू सासरे म्हणले बाई जे नाही शिव्यामध्ये घातलं ते आम्हाला तिचं खायला दिलंय. एवढी घाणघाण शिव्या, पायात असं लोळून माझी सासू, मी नांगूळ घालत होती, डेली अशा रडायची, पायाला असं करायची, रडायची. तू जे मी कर्म केले मी ती फेडते. मी म्हटलं आत्या मला का शिव्या दिलं? बाळा मला ही डोकं चालून घ्यायची नाही. हा इथे आणि तिची बायको माया. अगं माया नाव ठेवलंय ग तुझं. काय मायान विठ्ठल केलंय तुमचं नाव? दलिंद्र्यानं आहे. सासू अशी रडायची, हे मालिश करायचे आईचं, डोक्याला तेल लावून, तर पोटाला पकडून रडायची, बाबा मला माफ कर, तुझ्या बायकोला जे घाण शिव्या दिले तुला येऊन दिलं नाही गर, हे जी फळं मला तो इट्ट्या देतोय, इट्ट्याला मी साईड केलं, तोच दलिंद्रा आज माझ्याकडे तोंड बघन, माझी तोंड बघना बेळा, तू जीवलीस का मेली विचारणा म्हणून असं पायाला पकडून पोटाला पकडून रडत होती. मुलाला पण आया मी बोलतो त्याला घरातनं काढतो, नको तू गेलास तर मी तिकडं लांब आहेस बाबा, येऊ शकत नाही तर मी इथं मारून टाकते, मला नको, जेवण पण नाही देणार आणि फ्रीज मध्ये 7-8 दिवसाचं जेवण देणार. म्हातारीने सगळं सांगितलं. ह्या 2 आहेत ना तुमच्यापाशी, तुझ्या बहिणी म्हणतात ना, हिनी सांगितलं फोन करून, हेनी पण की त्याला जेवायला देत नाही आणि आज तिकडून खेळतात का? त्याने विकली जागा की पैसे मिळालं होय का? पैसे मिळालं. फोन करून रडत होता की तो तसं करतोय, तो जेवण दिन आई वडिलाला, तर आम्ही घेऊन येतो, तर आई वडील म्हणायचे इकडे लांब होते बाळा, आम्ही येत नाही, इथंच राहतो, म्हणून आम्ही काय बोललो नाही. फौजी साहेब त्याला काय बोलले नाही, तरी पण म्हणले आई वडील आहेत व्यवस्थित बघ, जन्म दिलेला आहे, सगळं म्हणायचं तुला त्या घरात त्यासाठी ठेवलं होतं. एवढी करामत केली. त्या दलिंद्रीला म्हणत होती
ही दिसती तशी नाही, आपल्या मागं पुढं खानदानात असली नालायक बाई नाही, बिना आई बापाची म्हणून मी साथ दिली तुला फेकली ना बाळा, त्याची फेड मी फेडते. ही एवढी नालायक आहे ना, ह्याला कधी जवळ नको करू. केलंस ना त्याचं बारकं पोरग आहे ना, त्याच्या नावावर काय करायचं असलं तर कर. तर हे ना राक्षसनं तर सगळंच लुटलं म्हाताऱ्याला मारून. तुला तर जाताना तुम्हाला आई वडील दोघं पण बोलून मेली की. एवढी छेड केली का नाही म्हाताऱ्याने सगळं सांगितलं होतं एवढी. आणि ह्या 2 दलिंद्री आहे ना, ह्या पण सांगत होत्या फोनमध्ये आज किती ग पैसा मिळाला. आई बाप असताना एक एवढं सुद्धा त्यांनी खायला आणून दिलं नाही. आज म्हणूनच तुला देवानं असं केलंय. ठीक आहे, डॉक्टर का म्हणतो बोट कापा, हात कापा. तर हे कशाबद्दल? कर्माची फळं देवा, कर्म आणि जशी फळं, कर्म जशी फळं. आज आमचं लुटलंय ना, कधी अंगी जाणार नाही. आणि मला सांगा तुम्ही, असा मुलगा अशी सून कुठं असेल का? मी कधी सांगत नाही. ह्यांचा ना आमचा काय संपर्कच आता राहिला नाही. काय सगळ्यांना म्हणतोय फोन करून, मी देणार नाही. तिथं भाव असून, मोठा भाव असून त्याला माहित नाही एवढी करामत झालेली. माझ्या दिराला माहित नाही. तो म्हणतोय मला माहितच नाही कधी घर फोडलं, कधी नेलं. अरे माझं मंगळसूत्र, माझं दागदागिने नेतोय, माझ्या मुलांची खुशी तू, माझी मुलांचे जे पण आहे ना सुख तू घेतोयस. अरे तुला पण मुलं आहेत की रे, तुला पण मुलं आहेत. उद्या तुझ्या मुलांची सुखी दुखी मी म्हणत नाही, पण वरचा आहे. एखाद्याच्या मुलाचं तू बघितलं, ह्या हातानं करायचं आणि दुसऱ्या हातानं फेडायचं आहे. फेड. ठीक आहे दलिंद्र्या, तू बघ आता. आणि जाऊन तिथनं भांडणं करून उलट सुलट माझ्या आई बापांबद्दल भडकवून आता खेळ, तू जे पण खेळायचं खेळ. आणि काय देणार नाही, कुठून काढायचं ती विचार तू आपोआप देशील तोंडानं. म्हणतोय ना फोन करून की मी मेलो तरी देणार नाही. अरे आलंय जवळ, आई बापाचंच पाप लागलंय, दुसऱ्याचं कुणाचं नाही. आई बाप वारले तोपर्यंत निघाले नाही घरातून. तुरंत माझं घर फोडून तोडून सगळं तोडलंय. उद्या दाखवते, व्हिडिओच टाकते मी, कारण व्हिडिओ पंचनामा करून पोलिसांनी दिलेला आहे, पोलिसांनी सबमिट केलेला आहे. पुढं तुम्हाला दाखवते. इतका दलिंद्र, एवढा त्रास आई बापाला देऊन मारलाय. आता 17 वर्ष झालं आमच्याबरोबर असाच वागतो. काय चुकी आहे ह्याच्याकडून? फक्त सासू म्हटली माझी. परत आम्हाला जूनमध्ये कळालं की असं केलं. मी येऊन ऑप्शन केलं माझ्या आई वडिलांच्याकडनं की का, तर सासू म्हटली राहून दे, मागचं पुढचं काढू नको, तुझ्या पाया पडते, पण विठ्ठलला ह्या केसमधून काढ. आणि ह्यो पण म्हणला, गपचूप बसला. तर चला आता केसमधनं तुला काढते, तुला एवढी तुला FIR. इतका नालायक माणूस, इतका नालायक, इतका मतलब काय सांगू तुम्हाला. अरे फुकट खावायस तू, खूप कमी पैशात राहतोस वायतळ. तू लय हे केलेस का नाही, हे तुझं सडणार. तू मरत आहेस ना, सडणार. कारण करतोयस ना, तुला दाखवते थांब. तुझं सडणार. कोण म्हणतं हे भावाला, कोण म्हणतं का? पोलीस पकडून हैराण झालेली, किती पोलिसांनी शिव्या दिले. मोठ्यावर कसं बोलायचं, माझ्या थोरल्या दिराबरोबर कसं आरुतुरी बोलतो. पोलीस पण थकले, किती मास्टर माइंड आहेस, तुझं हे फळ भेटणार. पोलिसांनी पण बघितलं, नाही म्हणतोस आणि बहिणींना पुढं घालतो. त्या बहिणींना ठाव ठिकाणाच नाही, ना माग ना पुढं. त्या बहिणींना पुढं करतोयस वे. माझं घरदार असताना त्यांना तर मागं पुढं कोण नाही ना, घरदार त्यांच्यापाशी कसं देईन? तू माझ्या दागदागिन्याचं काय कितीपर्यंत खाणार आहेस? माझ्या मुलांची खुशी घेतोस ना, तुझ्या मुलांची खुशी बघ ना जिंदगीभर कशी होणार आहे. आणि मंगळसूत्र चोरण्याचं माझ्या आईच लागलंय बघ, पिढी चालली आहे बघ. समोर मंगळसूत्र दिसल, सिंदूर दिसल, टिकल्या दिसल, पण नवरा नाही जिंदगीत. आणि शेजारीच्या माणसांना पण माहित नाही की लग्न झालंय. समाजात सोडा, शेजारी पण माहित नाही की ह्या पिढींचं लग्न झालंय. अशा अवस्थेत फिरायला लागलेत ह्यामुळं. ठीक आहे, तू माझ्या मुलांची माझी खुशी घेशील, पण त्याचं कर्माचं फळ आई बाप. चालू सुरुवात झाली तुझी आता. तर चला उद्या व्हिडिओ येईल. काय तुम्ही म्हणणार, हे म्हणताय ना आई बापाकडे का गेली नाही, सासरी का गेली नाही, काय कुठं जाऊ, घरच फोडलं माझं, दुसरी जागा माझी हे सासऱ्याच्या नाव केलेली विकली, मी जाणार कुठं? मिस्टर गेले, जाऊन बघते तर रात्री माझ्या तिकडून एक दिवस मी करून माझे आजोबा वारलेत, माझे मामा सख्खे वारलेत, साहेब होते, माझे आईचे वडील वारले, त्यामुळे मी भेटायला तिकडून असं सगळं याचं म्हणून विचार केलेला. फौजी साहेब म्हटले मी इथूनच येतो, वडील नाहीत, मोठ्यांना समजून येतो, तू चल. म्हणून मला इथं ठेवून तिथं फौजी जाऊन बघते तर काहीच नाही, सगळं फोडाफोडी करून परत कळालं की जागा सुद्धा विकली. तिथं जाऊन कळतंय की दुसरी जागा पण विकली. इतका दलिंद्र आहे, पैशाचा लालचीनं असं केलंयस, तो पैसा खूप दिवस टिकणार नाही. ठीक आहे,
तर चला तुम्हाला लवकरच सांगते कशी जाणार आई वडिलांकडे मी सांगा कुठल्या 5-6 दिवस तर ह्याला समजवण्यात गेलं देव ऐकतच नाही, ऐकलाच नाही. त्यामुळे FIR देऊन आलं. पण तिथंच वेळ गेलं, तिथंच माझी सगळी सुट्टी संपली, तिथंच मी सुखाचा आण का घास खाल्लं नाही ह्या दलिंद्र्यामुळं. जीवनभर ह्या माणसांचं खानदानमध्ये असंच आहे, पण पिढीनपिढी तुमची कधी सुधारणार नाही. म्हणून मी त्यांची ओळख देत नाही, कारण ओळख काय द्यायची, कोण तेवढं पिढीनपिढी तशी चाललेली आहे, त्यांची पिढीनपिढी अशीच चाललेली आहे. कशी ओळख देणार मी माझ्या मुलांना, म्हणून मी कुणाची ओळखच देत नाही. आणि तुम्ही म्हणता ना नंदांचं ओळख का दिली नाही, ज्या नंदा पुढे आल्या होत्या त्यांना मागं पुढं कोण नाही, नुसता त्यांची घरं बरबाद करायचं. आज त्याचं घर दिसलं की उद्या त्याचं घर बरबादी करणारे बाय आहेत, त्यांना माझी नणद म्हणून लग्नात नवऱ्यावर उभा राहिलेली तेव्हा मी नवऱ्यावर उभा राहणाऱ्या बायकांना शोभून. असं नाही नवरा बायका पण चांगल्या असते आणि नवरा पण खराब असतो असं नाही म्हणत, पण आम्ही डोळ्यानं बघतोय ना आपल्याला नवराच नको आहे त्या बायांना मी कशी दाखवणार, कशी दाखवणार. मी नवऱ्यासोबत असताना व्हिडिओ तुम्हाला टाकलेली की माझी नणद आहे, पण आता का दाखवलं नाही हेच कारण आहे. त्यांना दाखवून का माझी इज्जत काढायची आहे, कोण नाहीच माझ्या मुलांना पण त्यांची ओळख देत नाही, अशी दलिंद्री आहेत त्या. चला मी येते दुसरा व्हिडिओ.